सायन्ससाठी प्रत्येक सब्जेक्टचा अप्रोच वेगळा असतो, प्रत्येक सब्जेक्ट अप्रोच वेगळा मागतो. जसं मॅथ्ससाठी म्हणलं तर प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच आपल्याला ठेवावा लागतो, पण सायन्समध्ये तोच ठेवून कामाला नसतो, कारण की आपल्याला सायन्समध्ये कॉन्सेप्ट वाईज जावं लागतं. कॉन्सेप्ट आपली क्लिअर असली तर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला काय सॉल्व्ह करायचंय त्याच्या आधी आपल्याला समजलं पाहिजे की कोणतं कसं काय चालतंय. ते सायन्समध्ये तरी व्हाय हा क्वेश्चन जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. म्हणून मी कॉन्सेप्ट बेस्ड सायन्ससाठी प्रॉब्लेम ऑनलाईनमुळे काय होतं की आपलं डिस्ट्रॅक्शन्स वाढतात. आता समज आता तर सगळ्यात जास्त इंस्टाग्राम चाललंय, तर त्याच्यामध्ये इंस्टाग्राम जर टाइम कन्झ्युमिंग आहे, रील्स स्क्रोल करत राहतो आपण, मग त्यामुळे अभ्यास राहून जातो. त्यामुळं ऑफलाईनच ठीक. नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य कळमकर आपल्या सर्वांचे आपलं मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूयामध्ये सहर्ष स्वागत करतो. आपलं पॉडकास्ट हे नवनवीन विषयांसोबत नक्की चर्चा करतं. आजचा विषय थोडासा निराळाच आहे. सध्या 10वीचे पेपर पण जवळ आलेत, डेट्स पण डिक्लेअर झालेले आहेत. मग त्या संदर्भात अभ्यास कसा करायचा, त्याचं प्रेशर हँडलिंग कसं करायचं, या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. आणि आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रार्थना हिवाळे ही आलेली आहे. वेलकम प्रार्थना, तुमचं आमच्या ह्या मराठी पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. लास्ट इयरला प्रार्थनाला 94% होते. हा 94 पर्यंतचा जो प्रवास होता तो कसा झाला, त्यासाठी तिने कोणती स्ट्रॅटेजी वापरल्या होत्या, 10वीमध्ये आपलं शेड्यूल कसं असायला पाहिजे, ह्या वेगवेगळ्या गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया. प्रार्थना, 10वीचा जो सुरुवात होती ती नेमकी कशी केली होती तू? मी सुरुवात तसं स्टार्टिंगमध्ये फार काही सिरियसनेस नव्हता, पण नंतर जशी 10th स्टडी लीव्ह झाली सुरू, तेव्हापासून जो रिअलायझेशन हिट झाला की आता आपली एक्झाम फारच जवळ आलेली आहे, तेव्हापासून माझा ॲक्च्युअल स्टडी जर म्हणलं तर ते माझी स्टडी लीव्ह मध्ये चालू झाला होता. ओके. आणि अभ्यासाचं शेड्यूल कसं असायचं तरी? अभ्यासाचं स्केड्यूल म्हणलं तर मी तसं नाईटमध्ये स्टडी करायला प्रेफर करते. म्हणजे माझं माइंडसेट तरी असं आहे की रात्रीचे डिस्ट्रॅक्शन्स कमी असतात, की मला इकडंच जायचंय, मला तेथंच फिरायला जायचंय, मला TV बघायचंय, हे डिस्ट्रॅक्शन कमी असतात. रात्री आपल्याला अभ्यास करायचा आहे सोडून काही वेगळा ऑप्शन सुचतच नाही, त्याच्यामुळे मी नाईट स्टडीज प्रिफर करते. म्हणून मी रात्री किमान 9ला बसायचे आणि मग 2-3 वाजेपर्यंत अभ्यास. बापरे. म्हणजे अर्ली मॉर्निंग आणि जे आपण नाईटचं म्हणतो तर नाईटलाच तुझा प्रेफर जास्त होता. 10वीच्या जे काही कन्सेप्ट आहेत तर त्या कशा क्लिअर करून घ्यायची तू स्वतः? कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आम्हाला ट्युशन टीचर्स खूप हेल्पफुल राहिले, कारण की तो नेहमीच आमचा ट्युशनचा टीचर आम्हाला मदत करण्यासाठी रेडी असायचा. असं काही बॅरियर नव्हतं आमच्यामध्ये की आता मी कॉन्सेप्ट ही विचारली तर तो मला जज करेल की तू इतकं तुला येत नाही का. आणि ऑनलाईन सुद्धा हँडी राहतं, कारण की मी रात्रीचाच अभ्यास करायचे, तर मग तेव्हा ऑफलाईन जरा ऑकवर्ड होतं, म्हणून मी ऑनलाईन सुद्धा मदत घ्यायची. फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे तुझा? माझा फेवरेट सब्जेक्ट म्हणलं तर सायन्स होता, कारण की मला त्याच्यातले कॉन्सेप्ट खूप आवडायचे. म्हणजे असं रिअल लाईफमध्ये ते रिलेट व्हायचं, म्हणून मला ते आणखीन जवळचं वाटायचं बाकी सब्जेक्टला कम्पेअर केलं तर. आणि हेटफुल सब्जेक्ट? हेटफुल म्हणलं तर मॅथ्स मला थोडा वीक सब्जेक्ट होता. बऱ्याच जणांचा असतो. हो, तो मला हार्ड जायचा. म्हणजे माझी चूक असेल, मी प्रॅक्टिस नाही करायची तितकी जितकी मला सायन्ससाठी. काही सब्जेक्ट काही टॉपिक राहिला तर मला सायन्सचा लगेच तो क्लिअर करू वाटायचा, पण मॅथ्स म्हणली की वाटायचं की खूप लेंदी प्रोसेस असेल, आता सॉल्व्ह करावं लागेल. पण ॲट लास्ट कळलं मॅथ्स पण तेवढंच इम्पॉर्टन्स आहे त्याला. 11वीमध्ये तर मॅथ्स बेस पक्काच पाहिजे आपलं. ओके. आपण स्ट्रॉंग सब्जेक्टची तयारी करतोच, पण जो वीक सब्जेक्ट आहे त्याची तू कशी स्पेशल तयारी केली बरं? त्याचे मी मॅथ्स माझा वीक सब्जेक्ट होता ॲज आय टोल्ड, तर मी तो आधी प्रिपेअर केला. त्याचे मी थोडे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं ट्राय तरी केलं. म्हणजे ॲट बेस नव्हते मी त्या सब्जेक्टला, पण मी ट्राय केलं की मी माझ्या पोटेन्शियलपेक्षा तरी 2 बोर्ड तरी पुढे राहील. वाव. ओके. आता पक्की नाही स्कूल बुक्स म्हणा की त्याच्या व्यतिरिक्त तू काही रेफरन्स बुकचा रेफर घेतला होता का? आमच्या स्कूलमध्ये तर ॲक्च्युली नोट्स द्यायचे, असं लिहिण्याचं काही प्रेशर नव्हतं आमच्यावर. जनरली स्कूलमध्ये ते लिहून देतात बोर्डवरती, म्हणून आपल्याला जास्त प्रेशर पडतं की कम्प्लीट करायचं आपल्याला तो टॉपिक लिहायचंय, ते कम्प्लिशनवरती जास्त फोकस जायचा. पण आमच्या स्कूलमध्ये नोट्स द्यायचे, म्हणून मी तेच प्रिफर करायचे. आणि PYQ तर होतेच. ओके. PYQचं इम्पॉर्टन्स आहे का खरं? आय थिंक PYQचं सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे. ते आपल्याला असं रोड मॅप दाखवतात की ही लेवल आहे एक्झामची, आणि त्यानुसार आपल्याला प्रिपेअर करता येतं त्या क्वेश्चनसाठी.
PYQ साठी तर आपण किती वर्ष मागं गेलं पाहिजे? PYQ कमीत कमी 10 ते 15. किंवा 5-1 वर्ष हो चालेल. तरी पण चालू शकतं सफिशियंट. मग तेवढं ह्याच्यामधून पण क्लिअर होऊ शकतं. हो. थोडक्यात असं म्हणू शकतो आपण की जो काही PYQ करतोय आपण त्याच्या आधारावरतीच आपल्याला पुढे स्टडी काय करायचं आहे, हो. काय त्याचं नियोजन आपल्याला करतं. म्हणजे प्लॅनिंगसाठीचं प्लॅनिंग म्हणून आपण PYQ ला पाहू शकतो. हो. बेस्ट. आता आपण थोडक्यात सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू घेऊ बरं का. जसं तुम्हाला वीक सब्जेक्टचं सांगितलंच आहे. सायन्ससाठी तू कसं तयारी केली तुझी? सायन्ससाठी प्रत्येक सब्जेक्टचा अप्रोच वेगळा असतो. प्रत्येक सब्जेक्ट अप्रोच वेगळा मागतो. जसं मॅथ्ससाठी म्हणलं तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच आपल्याला ठेवावा लागतो. पण सायन्समध्ये तोच ठेवून कामाला नसतो, कारण की आपल्याला सायन्समध्ये कॉन्सेप्ट वाईज जावं लागतं. कॉन्सेप्ट आपली क्लिअर असली तर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला काय सॉल्व्ह करायचंय त्याच्या आधी आपल्याला समजलं पाहिजे की कोणतं कसं काय चालतंय. ते सायन्समध्ये तरी व्हाय हा क्वेश्चन जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. म्हणून मी कॉन्सेप्ट बेस्ड सायन्ससाठी आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बेस्ड मॅथ्ससाठी. ओके. सोशल सायन्सची कशी तयारी केली? सोशल सायन्ससाठी मी आता जॉग्रफीचं जर म्हणलं तर 10th स्टँडर्ड बोर्डमध्ये पूर्ण टेक्स्टबुकमध्ये इंडिया आणि ब्राझीलचं कम्पॅरिझन आहे. बरोबर. तर मग मी प्रत्येक चॅप्टरसाठी नोट्स बनवल्या होत्या स्वतःच्या, ज्याच्यात मी कम्पॅरेटिव्ह नोट्स बनवायचे. आता इकडं जर इंडियाचे सगळे कॅरेक्टर्स लिहिणार, मग इकडं ब्राझीलचे कॅरेक्टर्स लिहिणार. ओके. म्हणजे स्वतः हँडमेड नोट्स तू स्वतः तयार केल्या होत्या? व्हिज्युअली आपल्याला म्हणजे मला तरी पर्सनली जास्त मेमोराईज व्हायचं. नोट्सचा यूज सर्वात जास्त कधी होतो? एंडला, एंड मुवमेंटला खूप जास्त. बरेच जण नोट्स तयार करत नाही, तर तुझं काय मत असेल त्यासाठी? प्लीज करा. आता जे अपियर करणार असतील 10thच्या एक्झामिनेशनसाठी त्यांना माझं सगळ्यांना हेच म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचे पर्सनल नोट्स बनवा, जे फक्त तुमच्यासाठी आहे. ते दुसऱ्यांना नाही समजले तरी चालतील, पण ते तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही का लिहिलंय आणि कशासाठी लिहिलंय. बरोबर. हिस्ट्रीसाठी काय तयारी केली ती? हिस्ट्रीसाठी लर्निंगच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होता, म्हणून मी PYQचाच रेफरन्स घेतला की हा क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहे. हे आपण PYQ मध्ये किती वेळा रिपीट झाला ह्याच्यावरून ठरवू शकतो की तो किती इम्पॉर्टन्स आहे, किती वेटेज आहे त्याच्यावर. आणि पॉलिटिक्ससाठी पण सेम हिस्ट्री सारखं थिअरी अप्लाय केली होती? येस. आता बऱ्याचदा काय होतं, इंग्लिश मिडियमच्या मुलांना लँग्वेजचे खूप बॅरियर असतात की इंग्लिश म्हणू द्या, मराठी असू द्या, हिंदी, संस्कृत, तो सब्जेक्ट कव्हर कसा करायचा तो होतच नाही. आपण त्यातल्यात इंग्लिश पासून स्टार्ट करूयात. इंग्लिशचे कसं प्रिपरेशन केलं होतं? इंग्लिश पण माझा फेवरेट सब्जेक्टच होता, कारण की आपण रायटिंग स्किलला तर इम्पॉर्टन्स देतोच आणि दिलंच पाहिजे इम्पॉर्टन्स, कारण की त्याच्यासाठीच आपल्याला सगळ्यात जास्त ब्रेनचा यूज करावा लागतो. बाकीचे आन्सर्स स्टेट बोर्डमध्ये तरी पॅसेजमध्ये शोधावे लागतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर रायटिंग स्किल्सला इम्पॉर्टन्स द्यायचं. आणि सेकंडली मग माझा तरी पर्सनल हा एक्सपिरियन्स आहे की आपण पर्सनल रिस्पॉन्स जरी हा पर्सनल असला तरी आपण तो आधीच जरा रीड करून गेलो तर त्या जरी आपण पर्सनली लिहितोय तरी आपल्याला मदत मिळते लिहायला. आपल्या ओन वर्ड्समध्ये लिहू शकतो, पण ते पहिलेच आपल्याला जर आयडिया असली त्या टॉपिक बद्दल तर लिहायला जास्त इझी पडतं एक्झामच्या वेळेस ते प्रेशरमध्ये. ओके. म्हणजे लेटर रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, स्पीच रायटिंग ह्याचं प्रिपरेशन आधीच तयारी करून गेली होती? हो. आपल्याला वाटतं तो टॉपिक तेव्हा येणार आहे, मला नाही माहिती काय येणार आहे टॉपिक, पण आपण जर आधीच PYQ वगैरे रेफर केले तर त्या काय लेवल आहे आणि कोणता टॉपिक येऊ शकतो हे आपण इंटरनेटवर जज करू शकतो. येस. मराठीसाठी कसं प्रिपरेशन केलं होतं? मराठीसाठी टेक्स्टबुक रीड केले मी पहिलेच, म्हणजे तिथं ऑन द स्पॉट एक्झामच्या वेळेस आपल्याला असं नको वाटायला की आपण हे तर कुठं वाचलंच नव्हतं, हे शब्द माहितीच नव्हते, कारण की आपण असं कन्सिडर करतो की हे तर मला माहिती आहे की पॅसेजेस येणार आहे, टेक्स्टबुकमधूनच येणार आहे, तर काही जास्त स्पेशल अटेन्शन द्यायची गरज नाहीये. पण आय थिंक पहिलेच आपण ते रीड करून गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला तेव्हा ऍट एक्झामच्या मुवमेंटला प्रेशरमध्ये जे ब्लँक होतं ते होणार नाही. बरोबर आहे. आणि हिंदी पण मराठी सारखंच सेम पॅटर्न फॉलो केला होता? त्यासाठी पण आधीच रीड करायचं, कारण की इंग्लिश मीडियमसाठी जसं तू म्हणलास की जास्त प्रॉब्लेम होतो ते रीडिंगच्या वेळेस. रीडिंगमध्ये सगळ्यात जास्त टाइम जातो एक्झामच्या वेळेस. ओके. आता ह्याच्यामध्ये बघणार आहे आपण बऱ्याचदा अभ्यास करताना डिप्रेशन, प्रेशर या गोष्टी पण येत असतात, तर त्या कशा हँडल केल्या? जास्त स्ट्रेस घ्यायचाच नाही, कारण की मला तरी असं वाटतं की कंपॅरिझन ही क्रिएटिव्हिटी आणि कॉन्फिडन्स दोन्हीच तोडतो आपलं. म्हणून आपण दुसऱ्यांशी कम्पेअर करण्यापेक्षा स्वतःला करावं की मी किती आधीपेक्षा चांगली झाले, माझा ग्राफ अप चाललाय का डाऊन चाललाय, ह्याच्यावरूनच आपण ठरवलं पाहिजे की आपण किती अजून काम केलं पाहिजे आपल्यावर. नाही होतं ना, आता
आपल्या फ्रेंड्सनी जास्त मार्क पडले ते घरच्यांकडून पण हो. बोलले येतात की त्याला जास्त पडले, तुला कमी पडले, पण ते कम्पॅरिझन नाही व्हायला पाहिजे असं हो. वाटतं. हो. बरोबर, ती काळाची गरज सुद्धा आहे. हो. ओके. मगाशी आपण जर बोलत होतो ऑनलाईन आणि ऑफलाईनचं, तर त्याच्याबद्दलच तुला एक थोडंसं डीप विचारायचंय. ऑफलाईन वरती जास्त फोकस दिला पाहिजे असं बऱ्याचदा ऐकलं जातं, ते खरं आहे का? हो, ऑफलाईन वरती आपण फोकस केलाच पाहिजे ऑफकोर्स, कारण की ऑफलाईन आपण जे आन्सर्स असतात ते आपल्यासाठी पर्सनली असतात. आपले टीचर्स आपल्याला समजतील ही भाषा वापरून आपल्याला समजवतात की बरं. ह्या स्टुडंटला हे जास्त समजेल. पण ऑनलाईन म्हणलं तर ते जनरलाइज्ड असतं जरा, नाही का, हे लँग्वेज सगळ्यांना समजेलच असं कन्सिडर करून मग ते सांगतात. त्यापेक्षा मग मी जसं म्हणलं की आपल्याला जर ऑफलाईन टाइम असला, जर तुम्ही सकाळी अभ्यास करत असाल तर तुम्ही तेव्हा जर टीचर्स अवेलेबल असतील तर त्यांनाच फर्स्ट प्रायोरिटी द्या. मग त्याच्यानंतर जर नाईट स्टडी असेल किंवा काही जर ऑकवर्ड होत असेल एखाद्याला तर आपण ते रात्री ऑनलाईन सुद्धा प्रेफर करू शकतो. ओके. नाही, बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ह्या डिस्कशन मधूनच 10वीच्या विद्यार्थ्यांना क्लिअर राहणार आहे की नेमकं आपण अभ्यासाचा अप्रोच कशा पद्धतीने ठेवला पाहिजे. बरोबर. तुझ्यासोबत एक रॅपिड फायर गेम खेळायचा आहे बरं का मला. तर मी तुला क्वेश्चन विचारतो, तू डायरेक्टली आन्सर देऊन पाहूयात आणि ह्याच्यातूनच काय होईल, 10वीच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांना त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न हो. पडले आहेत त्याचे उत्तर भेटून जातील. लेट नाईट का अर्ली मॉर्निंग? लेट नाईट. ओके. कोणत्या सब्जेक्टवरती जास्त फोकस होता? सायन्स. ओके. कोणत्या विषयाची भीती वाटायची? मॅथ्सची वाटायची, पण वीक सब्जेक्टवर वर्क केलंच पाहिजे, ते इग्नोर नाही करायला पाहिजे मोस्टली, जे मोस्ट स्टुडंट करतात. ओके. त्यापेक्षा थोडा तरी प्रयत्न केलाच पाहिजे. किती तास अभ्यास व्हायचा तुझा? पूर्ण डेचा म्हणलं तर 5 ते 6. ओके. रट्टा मारून का समजून? काही सब्जेक्टला रट्टा मारण्याची इम्पॉर्टन्स असते आणि काही सब्जेक्टला कॉन्सेप्ट समजलीच पाहिजे असं असतं. एक्झाम्पल? सायन्ससाठी आपल्याला कॉन्सेप्ट समजली पाहिजे, पण हिस्ट्री सारखा सब्जेक्ट जो पास्ट इव्हेंटवरती बेस्ड आहे त्याच्यासाठी आपल्याला ते इव्हेंट माहिती पाहिजे, त्यासाठी ते आपण लर्न केलेलं पाहिजे. मग आपल्याला लिहिताना भले आपण आन्सर तसेच नाही प्रिंट केले, तसेच नाही लिहिले, पण ते आपल्याला आयडिया असली पाहिजे त्या इव्हेंट्सची, म्हणजे लिहिताना आपल्याला मदत होईल. ओके. फ्युचर गोल काय आहे? फ्युचर गोल सायन्सच्याच फील्डमध्ये काहीतरी सर्व करायचं आहे मला. ओके. असे टीचर्स की ज्यांनी तुला खूप इन्स्पायर्ड केलंय? तसं सगळ्याच टीचर्स माझ्या लाईफमध्ये तरी माझे सगळे टीचर्सच इक्वली कॉन्ट्रीब्यूट करतात. ओके. ग्रुप स्टडी का सोलो स्टडी? सोलो. व्हाय ग्रुप नॉट? नाही, मला पर्सनली ग्रुपमध्ये स्टडी नाही होत, आता प्रत्येकाची प्रेफरन्स आहे. ओके. लास्ट मिनिट रिव्हिजन का स्टार्टिंग रिव्हिजन? बोथ, सब्जेक्ट वाईज. ओके. करेक्ट आहे. आता सायन्स बद्दल जे बोललो आपण, सायन्स बद्दलच तुला एक थोडंसं डीप विचारतो बरं का. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, काहींची बायो स्ट्रेंथ असते, काहींची फिजिक्स हो. असते, काहींची केमिस्ट्री असते. मग त्या तिन्ही सब्जेक्टसाठी तू काय गाईडलाईन्स करशील बरं विद्यार्थ्यांना? फिजिक्स म्हणले की सगळ्यात पहिले आपल्याला न्यूमरिकल्स आठवतात, पण जर 11thचा आपण पर्स्पेक्टिव्ह बघितला, जे 10th स्टँडर्डची आता एक्झाम होईल त्यांच्यानंतर जर तुम्ही सायन्स स्ट्रीम घेतली तर फिजिक्समध्ये न्यूमरिकल्स, आपल्याला वाटतं फिजिक्समध्ये फक्त मॅथ्स, पण आपल्याला त्याच्या आधी कॉन्सेप्ट ही लागणारच आहेत. कितीही आपण सायन्स फील्डमध्ये कुठेही जर बघितलं, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, फिजिक्समध्ये पण आधी आपल्याला तो टॉपिक समजला पाहिजे आणि मग आपल्याला त्याच्यावरती न्यूमरिकल सॉल्व्ह करता येतील. केमिस्ट्रीसाठी कसा अभ्यास? केमिस्ट्रीसाठी रिॲक्शन्स, Learn. सगळ्या रिॲक्शन लर्न नाही म्हणणार मी, पण आपल्याला माहित पाहिजे. तेच म्हणते मी सारखं की आपल्याला ती रिॲक्शन काय वर्क करते, कशी वर्क करते, ह्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे, रॅदर दॅन की ही अशीच होती, हे असंच लर्न करायला पाहिजे. बायोलॉजीसाठी एक्झाम्पल्स, म्हणजे सायंटिफिक नेम्स जे असतात, जनरली आता आपल्याला कॉमन नेम नाही देणार. जर सायन्स स्ट्रीममध्ये तुम्ही कोणती एक्झाम देताय, बायोलॉजी फॉर एक्झाम्पल नीट, जर आपण नीट देतोय तर ते आपल्याला एक्झाम्पल कॉमन नेम नाही देणार. डिफिकल्टी वाढवायची तर ते आपल्याला सायंटिफिक नेम देतील. क्वेश्चन इझी असणार पण सायंटिफिक नेम देतील आणि तिथं आपण विसरून जातो. हो. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना फक्त 10चा पर्स्पेक्टिव्ह नाही ठेवायला पाहिजे, नाही, तो फ्युचरिस्टिक साठी पण युजफुल राहणार. मध्ये आपले सगळे फंडामेंटल्सच एकदम स्ट्रॉंग करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून मग आपल्याला 11th 12th सोपी जाईल. ओके. म्हणजे 11th 12th असू दे, आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जरी हो. म्हटलं आपण तरी त्याच्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही. ओके. ह्याच्यामध्ये आणखीन ग्रुप स्टडीचं नाही, तो सोलो स्टडीवरतीच फोकस ठेवलेला आहे.
आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तू काय मेसेज देशील बरं? 10th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी माझा हाच मेसेज राहील की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. ते पॉसिबल आहे. आपल्याला वाटतं ते खूप हार्ड असेल, पण जर आपण तितका प्रयत्न, फार नाही, रोज थोडा थोडा आपण जर प्रयत्न केला, एकाच वेळी आपल्याला वाटलं की सगळं मला सक्सेस मिळालं पाहिजे, तर तसं नाहीच होणार ऑफकोर्स. पण रोज जर आपण थोडे थोडे स्टेप घेतले तर बिगर अचीवमेंट काही लांबच नाहीये. ओके. हां, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा विचारायचा राहिला मला. अभ्यासाच्या प्रवासामध्ये तुला हॉबी आहेत. हो. तुझ्या आपण बिफोर पॉडकास्ट आपण डिस्कशन पण केलं, तुझ्या हॉबी सुद्धा सांगितल्या. आता तू आमच्या प्रेक्षकांना पण तुझ्या हॉबी सांगतेस का? माझी हॉबी पर्सनली आहे डान्सिंग आणि डान्स व्हिडिओज बनवणे आणि एडिटिंग. आय फील मला एडिटिंग खूप थेरप्युटिक वाटतं की एडिट करायला, आणि कॉन्टेंट क्रिएशन, डान्सिंग पण मला खूप हेल्प करतं स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी. म्हणजे तुझ्या अभ्यासाच्या पिरियडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुला हेल्पफुल ठरत होत्या का? बॅलन्स इम्पॉर्टंट आहे. खूप जास्त अभ्यास करणं पण घातक असू शकतं, पण ओव्हर कॉन्फिडन्स पण घातक असू शकतं. म्हणून दोघांचा बॅलन्स असला पाहिजे आपल्याकडे, आणि म्हणून मी दोघांचा बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केला. ओके. मित्रांनो, आत्ताच आपण प्रार्थनासोबत गप्पा मारल्या. तिने तिचा अनुभव शेअर केला. तसाच एक अनुभव वेदांती आपल्यासोबत शेअर करणार आहे. हॅलो वेदांती. हाय दादा. वेदांतीची तुम्हाला थोडक्यात माहिती करून देतो. तिने 94% मिळवले आहेत लास्ट इयरला, आणि ती रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये तिचं एज्युकेशन झालेलं आहे. वेदांती, जो तुझा अभ्यासाचा प्रवास होता तो नेमका कसा होता? खरं तर पहिलेपासून मी अभ्यासाला जेव्हा 10th मध्ये होते तेव्हा फर्स्टली जून महिन्यापासून आपली स्कूल सुरू होती, तेव्हापासूनच मी जास्त करून बुक्स वाचत होते 10th. आणि बुक्स वाचत वाचत गेल्यानंतर जेव्हा लेसन सगळे कम्प्लीट झाले, सिलेबस संपला, त्यानंतर परत ते रिवाईज केल्या. आणि जो माझा फेवरेट सब्जेक्ट होता जसं की सायन्स आणि मॅथ्स, तर त्याच्यावरती सर्वात पहिल्यांदा मी जास्त फोकस केला, तो स्ट्रॉंग केला आणि PYQs केले. क्युरियोसिटी बेसवरती तू रीड केले होते का सर्व विषय? हो, सगळे क्युरियोसिटीवरतीच. कारण मला ते असं जास्त इंटरेस्ट होता सायन्समध्ये, त्यामुळे मी सायन्सचे बुक्स नेहमी वाचायचे, आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला, आणि मग मी सायन्सचे बुक्स रीड केल्या होत्या. अभ्यासाचं शेड्यूल कसं असायचं तुझं? अभ्यासाचं शेड्यूल नेहमी मी स्कूल असायची ना मला, त्यामुळे मी 6 वाजता उठायचे सकाळी, आणि 6 ते 9 वाजेपर्यंत मी रिवाईज करायचे. ज्या नोट्स दिलेल्या असायच्या स्कूलमध्ये किंवा क्लास नोट्स असायच्या त्या रिवाईज करायचे. आणि त्यानंतर 9च्या नंतर मला स्कूल असायची, तर मी स्कूल जाण्यासाठी रेडी व्हायचे, आणि मग 6 वाजेपर्यंत स्कूलमधून घरी यायचे. तर 6च्या नंतर मी थोड्या वेळ रिफ्रेश व्हायचे, माझ्या बहीण भावांसोबत थोडी मस्ती करायची. मग त्यामुळे मला जरा अभ्यास करण्यास पण जास्त एनर्जी एनर्जी यायची. तर मग त्यानंतर मी अभ्यासाला बसायचे कमीत कमी 11 वाजेपर्यंत, मग त्यानंतर झोपायचे. फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे तुझा? माझा सायन्स आणि मॅथ्स. ओके. आणि हेटफुल सब्जेक्ट? हेटफुल हिस्ट्री. ओके. आपण हेटफुल पासूनच चर्चा करूयात. हेटफुल सब्जेक्टला तू कसं टॅकल केलं? हेटफुल सब्जेक्ट्सला मी पहिल्यांदा बुक्स ज्या होत्या हिस्ट्रीच्या त्या वाचल्या. त्या वाचून मी त्यामध्ये काय सांगितलंय, जसं की त्यातली जी स्टोरी आहे ती अशी व्हिज्युअलाइज केली, आणि मग त्यामुळे ते माझ्या मेमरीमध्ये फिट झालं. तर कशी होती ती, म्हणजे हिस्ट्री कशी होती, ते कोणत्या कोणत्या काळात काय काय झालं, किंवा त्या पर्टिक्युलर एका डेट असायच्या, त्या डेटमध्ये की त्या पिरियडमध्ये काय काय कोणत्या कोणत्या राजांनी काय काय केलं, तर ते सर्व मी व्हिज्युअलाइज करायचे. मग ते माझं पाठ होऊन जायचं. मग त्यामुळं मी आणि त्याच्यावरती जास्त फोकस केला पाठ करण्यामध्ये. थोडा रट्टा पण मारला, आणि त्यामुळं मग ते झालं पाठ. ओके. कन्सेप्ट क्लिअरवर तुझा भर होता जास्त, तू मगाशी बोलली. ते कन्सेप्ट कशा पद्धतीने तू क्लिअर केल्या? मी जसं की मॅथ्स आणि सायन्समध्ये मी कन्सेप्टवरती जास्त फोकस केला, कारण जोपर्यंत आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे आहेत, किंवा त्याच्यामध्ये काय सांगितलं हे कळत नाही, आणि मग आपलं कन्फ्युजन होतं की नेमका हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे मी सर्वात पहिल्यांदा सायन्सची जे बुक्समध्ये रेफर केलंय ते सगळं रीड करायचे, आणि माझे नोट्स काढायचे.
आणि माझे नोट्स काढल्याच्या नंतर मी ते वाचायचे, पुन्हा पुन्हा रिवाईज करायचे. रिवाईज केल्यानंतर त्या मला समजायच्या, मग ते आपोआप पाठवून जायच्या. जास्त काही एफर्ट्स टाकायची गरज नाही पडायची. तुझी रिव्हिजन किती वेळ झाली तरी? रिव्हिजन माझी तरी 4-5 वेळा. ते गरजेचीच आहे असतो ना. हा, ती तेवढी गरजेचीच आहे. कारण जेव्हा आपण रिव्हिजन करतो तेव्हा ते जास्त आपल्या लक्षात राहतं. आणि रिव्हिजन कोणत्या पण एक्झामसाठी, फक्त टेन्शनच नाही, कोणत्या पण एक्झामसाठी हेल्पफुल असतं. मस्तच आहे. ओके, तुझं जे प्लॅनिंग असायचं ते डेली असायचं, वीकली का मंथली? माझं वीकली असायचं. वीकली असल्यामुळे माझं डेली पण होत जायचं. कारण जर मी एखादा सब्जेक्ट घेतला मॅथ्सचा, की हा टॉपिक मला ह्या वीकमध्ये कम्प्लीट करायचंय, तर डेली तसं मी शेड्यूल ठरवायचे की एवढ्या तासात की हा जो प्रॅक्टिस सेट आहे मॅथ्सचा समजा, तो कम्प्लीट झाला पाहिजे. मग तेवढ्या ह्याच्यात करायचे. मग दुसऱ्या दिवशी हा टॉपिक घ्यायचे, म्हणजे वेगळा टॉपिक घ्यायचे. मग तो एक वीकमध्ये साधारणतः 3 चॅप्टर्स मी कम्प्लीट करून टाकायचे. ओके, म्हणजे त्या पद्धतीने तुझे ठरवलंय, वीकली जे प्लॅनिंग केलंय त्याचं एक्झिक्युशन तू डेली बेसिसवरती हो. करायची. हो. नाईस. स्कूलची टेक्स्टबुक सोडून तू बाकीचे काय रेफरन्स बुक केले होते का रेफर? नाही, स्कूलवरतीच, म्हणजे स्कूलचे जे टेक्स्ट बुक आहेत त्याच्यावरतीच मी सर्वात जास्त फोकस केला. कारण त्या बाहेरचं जे आहे ना, ते जास्त आपण जर घेतलं तर आपलं पण कन्फ्युजन होतं. आणि त्यामुळं मग आपल्याला कळत नाही की आपण काय कोणत्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. त्यामुळं मी फक्त स्कूलचा आणि PYQचा रेफरन्स घेतला. आता तू PYQ बद्दल बोलली, PYQचं खरंच इम्पॉर्टन्स आहे का एक्झाम मध्ये? हो, खूप जास्त. कारण PYQ जर घेतले तर म्हणजे सॉल्व्ह केले तर आपल्याला कळतं की एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारतात, त्या कोणत्या क्वेश्चन्सला किती वेटेज आहे. आणि PYQ सॉल्व्ह केल्यामुळे तेच क्वेश्चन्स रिपीट असतात. मग ते आपले थोडे काही लक्षात राहतात. मग आपल्याला कळतात की कोणते क्वेश्चन्सचं कोणतं आन्सर असू शकते. मग ते आपल्याला डायरेक्ट आपल्या व्हिज्युअलाइज होतं ते क्वेश्चन. त्यामुळे मग PYQ सगळ्यात जास्त, कोणती पण एक्झाम असू दे, PYQ केलेच पाहिजे. मस्ट, इट इज अ मस्ट. ओके, आपण एक थोडक्यात सब्जेक्टचं रिव्ह्यू घेऊ बरं का. मॅथ्ससाठी तू प्रिपरेशन कसं केलं? मॅथ्सचं मी पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजून घेतले सगळ्या, आणि त्यानंतर एक्झाम्पल सॉल्व्ह केले. एक्झाम्पल्स जे टेक्स्टबुकमध्ये दिलेले ते एक्झाम्पल सॉल्व्ह केले. त्यानंतर प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केला आणि बस, आणि PYQs. ओके, सायन्सला कसा अप्रोच होता तुझा? सायन्समध्ये जे दिलंय आपल्या टेक्स्टबुकमध्ये तेच कॉन्सेप्ट त्यानं समजून घेतले. आणि ते कॉन्सेप्ट समजून घेतल्याच्या नंतर ते पुन्हा रिवाईज केले. मी माझे नोट्स काढल्या, जे मला हार्ड टॉपिक जात होते तेवाले मी त्याच्या नोट्स काढल्या. त्याच्या नोट्स काढल्यानंतर मला ते हेल्पफुल राहायच्या. एंड पिरियडला तुला ते उपयोगाला आले? एंड पिरियडला खूप महत्वाच्या ठरतात आपण काढलेले जे नोट्स असतात. बरोबर. सोशल सायन्ससाठी मी पहिल्यांदा बुक्स रीड केल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते व्हिज्युअलाइज केलं. आणि मग ते व्हिज्युअलाइज केल्यामुळं मला ते जमलं की मी थोडा रट्टा पण मारला. जी आपली नवनीतची जी गाईड असते त्याच्यामधून मी जे कसे आन्सर्स दिलेले आहेत, रेडीमेड आन्सर्स, रेडीमेड आन्सर जे आहेत, कसे आन्सर्स दिले ते मी पाहिले. त्यामुळे मग मला समजलं की आपण आन्सर्स कसे लिहिले पाहिजे, त्या टॉपिक वरती आपण कसे आपले मत मांडले पाहिजे. तर ते मला त्याच्यातून गाईडलाईन भेटली. त्यामुळे ओके, आपली जी लँग्वेज आहे मराठी, हिंदी, संस्कृत किंवा इंग्लिश, तर आपण इंग्लिश पासून सुरुवात करूया. इंग्लिश बद्दल तुझा अप्रोच कसा ठेवला होता? इंग्लिश मध्ये मी सर्वात जास्त तर रायटिंग स्किलला जास्त इम्पॉर्टन्स दिलं. आणि आता साधारणतः आपला पेपर जो आहे तो 3 तासाचा असतो, आणि सगळ्यात जास्त आपल्याला रायटिंग स्किलवरतीच जास्त मार्क्स असतात. कारण त्याला आपल्या बोर्ड्समध्ये 24 तरी मार्क्स असतातच प्रत्येकाला. तर आपण त्याच्यामध्ये पेपरमध्ये आपलं टाइम मॅनेजमेंट झालं पाहिजे. तर मी पहिल्यांदा कसं करायचे की 1 तास रायटिंग स्किलसाठी ठेवायची, आणि 2 तासात पूर्ण पेपर म्हणजे हे करून घ्यायचे, राईट करून घ्यायची. त्यानंतर 1 तास जर रायटिंग स्किलला राहिलं तर आपल्याला जास्त प्रेशर नाही यायचं एक्झामचं. म्हणजे ते 1 तासात कव्हर करण्यासाठी पण होत नाही बरं का बऱ्याचदा. त्यासाठी घरी काही सेपरेट प्रॅक्टिस, स्टॉप वॉच किंवा रायटर? घरी मी
काय करायचे की 1 तासात आहे ना पूर्ण जे रायटिंग स्किलचे जे मटेरियल आहे ते कसं करता येईल. मी समज 5 मिनिटात माझं लेटर रायटिंग आहे तर ते झालंच पाहिजे. 6 मिनिटात आता टाइम स्लॉट केले होते असे थोडक्यात असं म्हणू शकतो आपण त्याला. ओके. आता बघ की नाही, मराठीमध्ये दीर्घोत्तरी प्रश्न असतात, तर त्या अप्रोच तू कसा ठेवला होता? दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी मी लेसन्स आहे, पॅराग्राफ आहे ते रीड केले. त्यानंतरून त्याच्यामध्ये काय सांगितले, आता एखादा प्रश्न आला की ह्या लेखकाची माहिती लिहा, तर त्या लेखकाची जी त्या लेसनमध्ये माहिती दिली आहे त्याची थोडीफार जे इन्फॉर्मेशन दिली ते पहिल्यांदा इंट्रोडक्शन मध्ये लिहिलं. त्यानंतर आपल्याला जे जे त्या क्वेश्चन मध्ये विचारले ते खाली मेन बॉडी मध्ये लिहिलं. त्यानंतरून जे लास्टचा पॅराग्राफ त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातून काय शिकायला भेटलं, त्यात काय कन्क्लुजन होतं, तर ते लिहिलं मी. ओके, म्हणजे अशा पद्धतीने पण उत्तर अपेक्षितच असतं बोर्डला. हो ओके, म्हणजे जसं तू मराठीला वापरला, इंग्लिशला वापरला, सेम पॅटर्न तू हिंदीला पण वापरला होता. हो, तिन्ही सब्जेक्ट्सला. ओके, म्हणून मग आपल्याला ह्या गोष्टींकडं असं निग्लेक्ट करून चालणार नाही. मराठी म्हणा, हिंदी म्हणा, जे लँग्वेजचे विषय आहेत ते पण आपल्या मार्कांमध्ये पण खूप जास्त परिणाम करतात. हो, त्यासाठी आपली वोकॅब्युलरी सुधारली पाहिजे. वोकॅब्युलरी आपली स्ट्रॉंग असली पाहिजे. बरोबर आहे. आता हे जसं आपण थोडक्यात सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू घेतला, तर तुला एक विचारायचंय, तर मागं आपण पाहतो तो कोरोना पिरियड होता, तर जे ऑनलाईन आणि ऑफलाईन हा वाद पण बराच चालू होता. तो ऑनलाईनला जास्त प्रेफर करशील का ऑफलाईनला? माझ्या मते तर ऑफलाईनच, कारण ऑफलाईन मध्ये आपल्याला डायरेक्ट असं विचारता येतं टीचर्सला की हा डाऊट आहे तर हा कसा क्लिअर करायचा. तर आपल्याला डायरेक्ट ते समजून जातं. आपण जर एखादं इंट्रोवर्ट असेल तर त्याच्यासाठी ऑनलाईन ठीक आहे, पण ऑनलाईन मुळे काय होतं की आपलं डिस्ट्रॅक्शन्स वाढतात. आता समज आता तर सगळ्यात जास्त इंस्टाग्राम चाललंय, तर त्याच्यामध्ये इंस्टाग्राम जर टाइम कन्झ्युमिंग आहे, रील्स स्क्रोल करत राहतो आपण, मग त्यामुळे अभ्यास राहून जातो. त्यामुळं ऑफलाईनच ठीक आहे. ओके, बेस्ट, चांगला ऑप्शन आहे. तुझ्या हॉबीज काय आहेत? हॉबीज मूवीज बघणं आणि ट्रॅव्हलिंग. आता ह्या ज्या हॉबीज आहेत तुझ्या अभ्यासाच्या पिरियडमध्ये तुला उपयोगी ठरत होत्या का? हो, खूप. म्हणजे आता कधी कधी ना प्रेशर यायचं अभ्यासाचं, तर त्यावेळेस मी काय करायचे, एखादी वेब सिरीज किंवा मूवीज बघायची, मग त्यामुळं मी जरा फ्रेश व्हायचे किंवा ना गाणे ऐकायचे. त्यामुळे पण मला आहे ना असं स्ट्रेस नाही वाटायचं, असं चांगलं वाटायचं. म्हणून म्हणजे आपण असं नाही म्हणलं पाहिजे की अभ्यास 10वीला आहोत म्हणजे त्या अभ्यासाशिवाय पर्यायच नाही, असं नाही म्हणता येणार. तसं नाही, बाकीच्या गोष्टी करता करता पण आपण अभ्यास पण करू शकतो. बरोबर आहे. तुझ्यासोबत एक गेम खेळायचा रॅपिड फायरचा, जसं मी प्रार्थनासोबत सुद्धा खेळलो. त्याच्यातून आमच्या 10वीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या मनातल्या क्वेश्चनचं पण उत्तर नक्की त्यांना भेटून जाईल. लेट नाईट का अर्ली मॉर्निंग? अर्ली मॉर्निंग. ओके. सकाळी किती वाजता उठायचे? सकाळी 5:30-6ला. ओके. कोणत्या सब्जेक्टवरती जास्त फोकस होता? मॅथ्स. कोणत्या विषयाची भीती वाटायची? मॅथ्सचीच वाटायची आणि SST ची. मॅथ्सची भीती का? कारण त्याच्यामध्ये खूप सारे फॉर्म्युलाज होते आणि ते माझे पाठ नव्हते होत, त्यामुळे मग मी ते पाठ करायला जास्त एफर्ट्स टाकावे लागायचे. त्यामुळे मी असं सगळीकडं घरात आहे ना एका कागदावर ते सगळे फॉर्म्युले लिहिले होते आणि ते असे बेडच्या चिटकवलेले आणि मग ते लर्न व्हायचे. ओके. किती तास अभ्यास व्हायचा तुझा? 5-6 तास. सिलेबसची रिव्हिजन किती वेळा केली? 3-4 वेळा. रट्टा मार का मना समजून घेऊन? समजून घेऊन. ओके. फ्युचर गोल्स काय आहेत? UPSC. असं टीचर की जो तुला खूप इन्स्पायर केलंय? क्लासचा दादा तोच. ओके, थँक्यू. ग्रुप स्टडी का सोलो स्टडी? सोलो स्टडी, कारण ग्रुप स्टडीमुळे जास्त अभ्यास होत नाही, तर त्यामुळे मी सोलो स्टडीज केली. लास्ट मिनिट रिव्हिजन का स्टार्टिंग पासूनची रिव्हिजन? 10th मध्ये स्टार्टिंग पासूनच केली होती. ओके. आता आपले जे 10चे विद्यार्थी आहेत त्या 10च्या विद्यार्थ्यांसाठी तू काही संदेश देऊ शकशील का? 10च्या विद्यार्थ्यांसाठी तर एकच संदेश देते की जास्त काही टेन्शन घेऊ नका आणि जास्त कॅज्युअली पण राहू नका. हे डिस्कशन देखील आमच्या सर्व प्रेक्षकांना नक्की आवडलं असेल. खरंच वेदांती, तुझं मनापासून आभार. तू आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये आलीस. तुला जे काही तुझे मत मांडायचे होते तुला ते मांडता आले आणि आमच्या प्रेक्षकांनाही जे काही प्रश्न पडले असतील तर ते देखील आमच्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा.
आपला हा पॉडकास्ट कसा वाटला त्याबद्दल आम्हाला नक्की कमेंट करा. असंच आपण नवनवीन विषयासह भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जोडले राहा तुमच्या आमच्या या मराठी पॉडकास्ट सोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद.